हॅलो, कसे आहात? स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला गव्हर्मेंटच्या या वेबसाईटवरनं घरबसल्या आपण कसे सर्टिफिकेशन मिळवू शकतो किंवा करू शकतो त्याबद्दल सांगणार आहे. लॉकडाऊनच्या या सिच्युएशनमुळे बरेच लोकांचे जॉब गेले आहेत किंवा बरेच लोक घर बसून जॉब शोधत आहात. तर या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या रिझ्युमेमध्ये एक सर्टिफिकेशन ॲड होत असेल तर त्यात एक ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो जॉब मिळण्यासाठी किंवा जॉब जर तुम्ही सर्च करत असाल तर तुम्हाला एक एक्स्ट्रा ॲडव्हान्टेजसुद्धा मिळू शकतो. मित्रांनो, या वेबसाईटवरनं तुम्ही घरबसल्या इथे ॲप्लाय करून सिम्पली तुम्हाला एक क्विज पार्टिसिपेट करायचं असतं. ते काही मिनिटांचं असतं. ते तुम्हाला काही त्याच्यात बेसिक क्वेश्चन विचारले गेले असतात. वेगवेगळे टॉपिकचे वेगवेगळे क्वेश्चन्स असतात. म्हणजे तुम्ही ज्या टॉपिक रिलेटेड क्विज सिलेक्ट कराल त्या टॉपिक रिलेटेड तुम्हाला तिथे क्विजचे क्वेश्चन विचारले जातील आणि त्या लिमिटेड टाईममध्ये तुम्ही ते आन्सर करायचे असतात. मित्रांनो, इथे तुम्हाला पार्टिसिपेशनसुद्धा केल्याबद्दल तुम्हाला इथे सर्टिफिकेशन मिळणार आहे. आणि जर का तुम्ही इथे विनर झालात तर तुम्हाला इथे कॅश प्राईजसुद्धा दिले जाणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. इथे तुम्हाला 20,000पर्यंतचे कॅश प्राईजसुद्धा मिळणार आहेत. तर खूप उत्तम संधी आहेत. जर तुम्ही जॉब करत असाल तरी देखील तुम्ही इथे अप्लाय करू शकता. एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी म्हणून तुमच्या रिझ्युमेमध्ये जर काही एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळत असेल तर खूपच चांगलं आहे मित्रांनो. तर बघूया सर्व प्रोसेस. मित्रांनो, या वेबसाईटवरती येण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गुगलवरती जाऊन MyGov क्विज अशी टाईप करायचे आहे आणि त्यांचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे, गव्हर्मेंटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती क्लिक करायचे आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण या वेबसाईटवरती याल. तर इथे तुम्ही पाहू शकता डिजिटल इंडियाचे क्विज कॉन्टेस्ट आहेत. परत इथे तुम्ही पाहू शकता मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस क्विज आहेत आणि तसेच इथे प्रधानमंत्री फसल विमा योजना क्विज कॉन्टेस्ट आहेत. योजना फॉर लाईफ क्विज आहेत. योगा फॉर लाईफ क्विज आहेत. तसेच रोड टोकियो क्विज आहेत. असे मित्रांनो तुम्हाला भरपूर इथे क्विज मिळतील आणि त्या क्विजमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करून इथे चांगलंच तुम्ही विनर होऊ शकता आणि तुम्हाला प्राईज देखीलही तुम्ही मिळवू शकता. तर इथे तुम्ही खालती बघू शकता लेटेस्ट क्विझेस, ही लेटेस्ट अपडेटेड क्विझेस आहेत आणि इथे तुम्ही आजच एनरोल करून आजच तुम्ही इथे साईनअप करून पार्टिसिपेट करू शकता. पार्टिसिपेशनचंसुद्धा तुम्हाला इथे सर्टिफिकेट मिळत आहे. तर याहून किती चांगली गोष्ट होऊच शकत नाही. तर डिजिटल इंडिया क्विज हा एक क्विज आहे. तर हा तुम्ही पाहू शकता. स्टार्ट डेट दिले गेले आहेत 1/7/2021 आणि एंड डेटसुद्धा इथे दिले आहेत. ते आहे 31/7/2021. म्हणजे ही जी क्विज आहे 31/7पर्यंतच असणार आहे. त्यानंतर ही क्विज एक्सपायर होऊन जाणार आहे. असेच दुसरे क्विज देखील आहेत, ते देखील आपण पाहूयात. PMFME स्कीम ऑनलाईन क्विज ही एक क्विज कॉन्टेस्ट आहे. परत तुम्ही पाहू शकता इथे क्वेश्चन्ससुद्धा खालती दिले गेले आहेत आणि ड्युरेशन ऑफ टाईम ऑल्सो त्यांनी मेन्शन केली आहे. तर अशा प्रकारे इथे सर्व माहिती देखील तुम्हाला इथे दिली गेली आहे. तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना ऑनलाईन कॉन्टेस्ट आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता 15 क्वेश्चन आहेत आणि ड्युरेशन 300 सेकंदच आहेत. मित्रांनो, इथे जे प्रश्न विचारले गेले ते ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहेत आणि खूपच सोपे आणि बेसिक क्वेश्चन आहेत. असे हाय लेवल आणि एकदम डीप क्वेश्चन ते विचारत नाहीत. तर नक्कीच तुम्ही इथे ट्राय करू शकता. चांगली संधी आहे, स्टुडंटसाठी आहे, कोणीही अप्लाय करू शकता. इथे काही एज लिमिट असे काही विचारले गेले नाही आहेत. तर योगा फॉर लाईफ, जर तुम्ही मेडिटेशन योगामध्ये इंटरेस्टेड असाल, तुम्ही आसन वगैरे तुम्हाला माहीत असेल तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता. क्विज मेंटरिंग युवा क्विज ही एक क्विज आहे. ही देखील खूप चांगली क्विज आहे. तेही देखील तुम्ही पाहू शकता. खालती असे बरेच आहे. इंटरनॅशनल डे ऑफ योगा 2021
क्विज, देखो अपना देश देखो अपना देश वेबिनार क्विज, स्पोर्ट्स रिलेटेड क्विज देखील इथे आहेत. बघूया इथे कसं काय आहे प्रोसेस सर्व. तर इथे मी मेंटरिंग युवा क्विजमध्ये अप्लाय करत आहे. इथे प्ले क्विजवरती तुम्ही क्लिक करायचे आहेत. यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता असं काही तुम्हाला इंटरफेस बघायला मिळेल. तर यावरती तुम्ही पाहू शकता 10 क्वेश्चन असणार आहेत आणि एक क्वेश्चन 1 मार्काचा असणार आहे. इथे काही नेगेटिव्ह पॉईंट नसणार आहेत आणि 600 सेकंद तुम्हाला अशी टाईम लिमिट दिली आहेत. तर इथे काही एक फॉर्मॅट दिली गेली आहे, तेही देखील तुम्ही पाहू शकता. जसं की इथे क्वेश्चन विचारले गेले असणार तुम्हाला. इथे कवी कालिदास किसके राजकवी थे. तर इथे काही ऑप्शन दिले गेले आहेत, ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आणि नंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सिम्पल प्रोसिजर आहे. तर सर्वात आधी जर तुम्हाला इथे प्ले करायचं असेल तर तुम्हाला इथे लॉग इन टू प्ले क्विजवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक इंटरफेस ओपन होईल किंवा लॉग इन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जर तुम्ही इथे ऑलरेडी लॉग इन केलं असेल तर तुम्ही डिरेक्टली युजर नेम किंवा पासवर्ड, ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. किंवा इथे तुम्ही पाहू शकता ईमेल आय डी दिली गेली आहे खालती. ईमेल आय डी टाकून ओ टी पीने सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. मोबाईल नंबर टाकूनसुद्धा तुम्ही ओ टी पीने लॉग इन करू शकता. किंवा तुम्ही इथे गुगल, लिंक्डइन, बरेच काही ऑप्शन दिले गेले आहेत, त्यावरती सुद्धा तुम्ही क्लिक करून लॉग इन करू शकता. जर तुम्ही इथे नवीन असाल तर तुम्ही इथे रजिस्टर नाववरती क्लिक करायचे आहे. खालती इथे रजिस्टर नाववरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही बेसिक डिटेल्स विचारले गेले आहेत, ते तुम्हाला फिलअप करायचे आहेत. नेम, फर्स्ट नेम, फुल नेम, ईमेल आय डी, परत खालती दिले गेले आहेत मोबाईल नंबर आणि तसेच तुमचे डेट ऑफ बर्थ विचारले आहेत आणि जेंडर सिलेक्ट करून इथे खालती क्रिएट अ न्यू अकाउंटवरती क्लिक करायचे आहेत. आणि तर मित्रांनो, इथे खालती गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता क्विज रिलेटेड काही इन्फॉर्मेशन दिली गेली आहे. अबाउट क्विजमध्ये तुम्ही पाहू शकता इथे काही इन्फॉर्मेशन दिली गेली आहे की क्विज कोणी ऑर्गनाईज करते, काय ऑर्गनायझेशन आहे, त्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली गेली आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता प्राइसेससुद्धा इथे खालती मेन्शन केले आहेत. फर्स्ट प्राईजला तुम्ही पाहू शकता 20,000 प्लस ई सर्टिफिकेट मिळणार आहे आणि सेकंड प्राईजला तुम्ही पाहू शकता 10,000 प्लस ई सर्टिफिकेट मिळणार आहे आणि थर्ड प्राईजला 5,000 प्लस ई सर्टिफिकेट मिळणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही इथे पार्टिसिपेट केलात तरी देखील तुम्हाला इथे सर्टिफिकेशन मिळणार आहे. ई सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्हाला ईमेलद्वारे तुम्हाला ई सर्टिफिकेशन इथे मिळणार आहे. इथे काही टर्म्स अँड कंडिशन दिले गेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित रीड करू शकता. आणि इथे खालती तुम्ही पाहू शकता ई सर्टिफिकेट इथे तुम्हाला ईमेलद्वारा ते सेंड करणार आहेत. तर मित्रांनो, इथे मी लॉग इन करून घेतली आहे. आता मी इथे अप्लाय करत आहे. प्ले क्विजवरती मी क्लिक केलं आहे आणि इथे खालती मी आता स्टार्ट क्विजवरती क्लिक करणार आहे. इथे क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो, इथे मी लॉग इन करून घेतली आहे आणि माझा जो क्विज आहे तो स्टार्ट झाला आहे. तर मी लगेच ही क्विज प्ले करते. मला काही जास्त माहिती नाही आहे, पण मी अशीच प्ले करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की मला पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळतो की नाही. फायनली मी फिनिश क्विजवरती क्लिक केला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू फॉर पार्टिसिपेटिंग इन द क्विज. आणि इथे क्लिक हिअर टू डाउनलोड दी ई सर्टिफिकेट, म्हणजे इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुमचं ई सर्टिफिकेट पाहू शकता आणि डाउनलोड देखील करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता डाउनलोड सर्टिफिकेटचा इथं वरती ऑप्शन येत आहे. तर यावरती मी क्लिक करणार आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मी डाउनलोडचा ऑप्शन क्लिक केला आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर डाउनलोडिंग झालं आहे. आता आपण ओपन करून पाहूया माझं सर्टिफिकेट आलं आहे की नाही. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे माझं सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन आलं आहे. तर तुम्ही
पाहू शकता. तर असंच तुम्हीही देखील अप्लाय करू शकता आणि तुम्ही देखील पार्टिसिपेट करून एक तुमच्या रिझ्युमेमध्ये ॲड करण्यासाठी तुम्ही इथे पार्टिसिपेट सिम्पली करू शकता. जर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर येत नसेल तर जस्ट तुम्ही पार्टिसिपेशन सर्टिफिकेटसुद्धा इथं मिळवू शकता. तर एक चांगली संधी आहे आणि एक ॲडव्हान्टेज मिळू शकतो मित्रांनो तुम्हाला इथे फ्रीमध्ये पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळत आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर देखील करा आणि असेच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसह.